नमस्कार मंडळी, मी आले आहे आज शेतात आपल्याला ना जनावरांना वैरण काढायची. त्यासाठी हे बघा मी शेतात आलेले. आपण आज ना शेतामध्ये वैरण काढणार आहोत. गिनीगोल आहे ते काढायचे आपल्याला. हे हिरवगार दिसतंय ना, हे गिनीगोल आहे आपलं, ते आपण काढू आज शेतात. जनावरांसाठी चारा काढते मी, त्यासाठी आलेले. शेतकऱ्याची सुरुवात अशी होते बघा, दिवसाची सुरुवात अशी असते शेतकऱ्यांची. तुम्हाला मी दाखवते. पाणी पण लावलेलं आहे गिनीगोलाला बरं का, मोटर चालू केलेली आहे. कारण काय होतं ना, जनावरांना खायला काढावं लागतं, त्यासाठी पाणीसुद्धा सारखं द्यावं लागतं. तर बघा उपळा चालूच आहे, तुम्हाला दिसत असेल उपळा चालूच आहे बघा पाण्याचा. आपण आता वैरण काढणार आहोत. आपल्याकडं 2 प्रकारचं गिनीगोल आहे, एक हिरवं आणि एक चॉकलेटी, असे 2 प्रकारचे गिनीगोल आहेत. ते आपण काढतोय आता. रोजच शेतात येऊन आम्हाला हे करावंच लागते काम, कारण शेतकरी आहोत आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी. दिवस हे वातावरण झालेलं आहे, पाहू शकता. असं मस्त असं वातावरण झालेलं आहे बघा. आता सध्या 7:30 वाजले असतील, तर मी 7:30 वाजता शेतात आलेली आहे. शेतकऱ्याला असंच कष्ट करावं लागतं, दिवसाची रात्र करावी लागते आणि कष्ट करावं लागतं. मोटर चालू आहे तर दारीसुद्धा धरायचे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे गिनीगोल आहे छोटं. ह्या गिनीगोलावरती पाणी लावलेलं आहे, छोट्या गिनीगोलावरती. आणि आता आपण मोठं गिनीगोल जे आहे ना ते काढणार आहोत. छोट्या गिनीगोलावरती पाणी लावलेले, मोठे गिनीगोल काढायचे जनावरांना. 2 वजी चांगली आपल्याला काढायच्यात. आता आपण गिनीगोल काढायला सुरुवात करणार आहे, कारण जनावरांना कुट्टी करायची आहे. आणि मग त्यामुळं पटकन गिनीगोल काढून आपल्याला घरी पण जायचं. ते वाफ्यावरती पाणी लावून दिलेलं आहे बघा. पाणी किती छान असं आपलं खळखळ वाहतंय. तर हे मे महिन्यातसुद्धा आमची मोटर अशी चालते बरं का. तुम्हाला आवडेल का आमची शेती बघायला? मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन आजकाल जया शेतकरी ब्लॉगवरती अजूनही तुम्ही जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे. आणि गावाकडचे शेताकडचे व्हिडिओ गिनीगोल काढते आज शेतामध्ये. तुम्हाला तर सांगितलेलं आहे, जनावरांसाठी आपल्याला गिनीगोल काढायचे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि दिवसाची सुरुवात आमची अशी होते बरं का गिनीगोल काढण्यापासून. तर जनावरांना ना 2 वजी गिनीगोलाची काढायची होते. तर म्हणलं आज सकाळ ना सगळं काम राहून द्यावं आणि आधी गिनीगोलच काढावं. तर बघा शेतामध्ये आपलं गिनीगोल किती मस्त असं मोठं झालेलं आहे. शेतकऱ्याला ना असं कष्ट करावं लागतं. उठलं की असं शेतात यावं लागतं. माणसांना दुधाचे पैसे दिसतात, शेतकरी राजा आहे, शेतकरी राजा आहे हे दिसतं. तर शेतकऱ्याचं हे कष्ट आधीपासून दिसत नाही बघा. अशी वजी वैरण काढावी लागते. हे हिरवं गिनीगोल आहे बरं का. जनावरांच्या दूध वाढीला ह्याला नाही फायद्याचं हे गिनीगोल. सकाळी उठले, दारा पाणी झालं, जनावरांना होतं तेवढी वैरण टाकली. पण आता ही सकाळची वैरण झाली, आता संध्याकाळच्या वैरणीचं काय, म्हणून बघा शेतात आली. आता ही वेगळ्या जातीचं बरं का. थोडंसं पाहू शकता तुम्ही बघा, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, ही वेगळ्या जातीचं थोडंसं, कारण हिरवं पण लावलेलं आहे आणि हे चॉकलेटी कलरचं आहे बघा. आणि खूप असं जनावरांना पण ना दुधासाठी ह्याच्यासाठी लय उपयुक्त असतं. हिरवंवाल्या पण भरपूर आहे आपल्याकडे आणि हे चॉकलेटी पण भरपूर आहे आपल्याकडे. कारण काय होते, जनावरांना वैरण काढणं ना लय फायद्याचं आहे. कारण तरच जनावरं दूध देतात. कमी वैरण म्हणलं की दूध देत नाही बघा. सकाळची सुरुवात अशीच होते, 7 वाजले की शेतात आलोच म्हणून समजायचं. आता हे गिनीगोल दाखवते तुम्हाला जवळून. हे असं गिनीगोल तुम्ही पाहिलंय का बरं? बघा, हे हिरवा कलर आहे, हा चॉकलेटी कलर आहे. तुम्हाला वेगळं दिसतच असेल. तुमच्याकडे आहे का असं गिनीगोल आणि ह्याला काय म्हणतात सांगा. तर आम्ही तर ह्याला गिनीगोलच म्हणतो बरं का. पण तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला मला कमेंट करून नक्की सांगायचं. नवीन आजकाल आपल्या जया शेतकरी ब्लॉगवर आणि असे शेतकऱ्याचे ना नवीन व्हिडिओ पाहिजे असतील ना, तर आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब नक्की करायची. शेताकडचं गावाकडचं सगळं मी दाखवणार आहे. आमची जनावरं ढोरं. आता हो का दारी धरते बघा. पाणी बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते मी पाणी. वैरण काढत ना पाण्याचं सुद्धा काम करायचं. कारण पाणी लावले, ऊसाला पाणी लावलेलं. तुम्हाला ऊस दाखवते मी. या तुम्हाला ऊस दाखवते. हे बघा, मी गिनीगोल आहे. ऊसाला सुद्धा पाणी दिलेलं आहे आपण. ऊसाच्या ह्याच्यातच पाणी चाललेलं आहे बघा. ही जी दारी आहेत ना, पाणी दिसत असेल पाटामधून ना, असं ऊसाला पाणी जातं मस्त.
कसलं भारी वातावरण दिसतंय बघा. आता तुम्ही म्हणसाल सगळी शेती तर हिरवीगार आहे, मग हे काळं रान काय आहे? तर हे ना पाऊस झाला रे झाला की ह्याच्यामध्ये मका अशी करायची, ह्याच्यामध्ये सगळ्या ह्या शेतामध्ये मका करून टाकायची. वज झालेले दाखवते तुम्हाला. वज हे बघा, वज झालेले. आता हे वज आपण बांधून घरी नेणार आहोत. तुम्हाला आवडेल का शेतकरी ब्लॉग बघायला असेच गावाकडचे? मला कमेंट करून नक्की सांगायचे. तुमची पण सुरुवात अशीच होते का दिवसाची, हे पण सांगायचे. कुणाकुणाकडे जनावर आहेत त्यांनी कमेंट करून सांगा. कारण ज्यांच्याकडे जनावर आहेत ना त्यांना माहिती आहे शेती म्हणजे काय असतं, कष्ट म्हणजे काय असतं, जनावर म्हणजे काय असतं. सगळ्यांना दुधाचा पैसा दिसतो, शेतकऱ्याचा आलेला पिकाचा पैसा दिसतो, पण शेतकऱ्याचे कष्ट कोणाला दिसत नाही. तर मी तुम्हाला दाखवते शेतकऱ्याची व्यथा काय असते, शेतकरी काय असतो. वातावरण जबरदस्त झालंय, नुसतं वाटते मला की पाऊसच येणार आहे. बघा, तुम्हाला आज मी सगळी शेती दाखवणार आहे, कारण मी चालत चाललेली आहे घरी.